नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण 1996च्या कायद्यानुसार लवादाची कर्तव्य कोणती आहेत हे खास परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. आपण त्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरच लक्ष केंद्रित करणार आहोत जे परीक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहेत. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की लवादाची अशी कोणती कर्तव्य आहेत जी परीक्षेच्या वेळी अजिबातच विसरून चालणार नाहीत. चला तर मग याच प्रश्नाचं उत्तर आज आपण एकदम सोप्या भाषेत शोधूया. चला सुरुवात करूया लवाद म्हणजे नेमकं काय यापासून. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लवाद म्हणजे कोर्टाच्या बाहेर नेमलेली एक व्यक्ती किंवा एक मंडळ जे दोन्ही पक्षांच्या संमतीने वाद मिटवतं. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचा निर्णय हा अंतिम असतो आणि दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो. बरं, अनेकांना असं वाटतं की लवादाचं काम सुनावणी सुरू झाल्यावरच सुरू होतं, पण खरं तर तसं नाहीये. त्यांचं काम खूप आधीच सुरू झालेलं असतं. पाहूया या पहिल्या आणि मूलभूत पायऱ्या नेमक्या कोणत्या आहेत. तर ह्या आहेत त्या 3 पायाभूत तपासण्या. पहिलं म्हणजे आपली नियुक्ती कायदेशीर आहे का? दुसरं, हा जो वाद आहे तो खरोखरच लवाद कराराच्या कक्षेत येतो का? आणि तिसरं, ही जबाबदारी स्वीकारायची की नाही हे स्पष्टपणे कळवणं. यापैकी एकही पायरी चुकली ना तर संपूर्ण प्रक्रियेच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या कर्तव्याकडे, जे लवादाच्या प्रत्येक कृतीचा आधार आहे, ते म्हणजे निष्पक्षपातीपणा. हे केवळ एक कर्तव्य नाही तर संपूर्ण लवाद प्रक्रियेचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. निपक्षपातीपणा टिकवण्यासाठी काही गोष्टी कटाक्षाने टाळायलाच हव्यात. उदाहरणार्थ, कोणत्याही एका पक्षाशी गुपचूप बोलणं, ज्या पक्षाने आपली नियुक्ती केलीये त्याच्या बाजूने झुकणं, किंवा त्या वादामध्ये आपला स्वतःचा थोडा जरी स्वार्थ असणं, या गोष्टी निपक्षपातीपणाच्या तत्वाला थेट धक्का पोचवतात. इथे गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. तुम्ही फक्त निष्पक्षपाती असणं पुरेसं नाही, तर तुम्ही निष्पक्षपाती आहात हे दिसायलाही हवं. म्हणूनच जर अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली ज्यामुळे तुमच्या निष्पक्षपातीपणाबद्दल शंका येऊ शकते, तर स्वतःहून पुढे येऊन त्याचा लेखी खुलासा करणं हे लवादाचं कर्तव्य आहे. यामुळेच संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता टिकून राहते. आता बघा, निष्पक्षपातीपणा जर पाया असेल तर योग्य प्रक्रिया ही त्यावर उभी असलेली इमारत आहे. आता आपण पाहूया की नैसर्गिक न्यायाची तत्वे म्हणजे नेमकं काय आणि सुनावणी दरम्यान त्यांचं पालन कसं करायचं असतं. नैसर्गिक न्यायाचं संपूर्ण सार खरं तर या एका वाक्यातच आहे. याचा अर्थ काय तर लवादाने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक कृती ही निष्पक्षपाती, चांगल्या हेतूने आणि कोणताही पूर्वग्रह न ठेवता केलेली असायला हवी. हाच नियम संपूर्ण प्रक्रियेला दिशा देतो. आणि हे तत्त्व प्रत्यक्षात कसं आणायचं? सोप्पं आहे. दोन्ही पक्षांना आपली बाजू मांडायला समान संधी द्यायची. प्रत्येकाला योग्य सुनावणी मिळेल याची खात्री करायची. आणि सगळ्यात महत्त्वाचं, एका पक्षाच्या पाठीमागे दुसऱ्या पक्षाचं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही. या छोट्या छोट्या कृतींमधनंच नैसर्गिक न्याय प्रत्यक्षात येतो. पण थांबा, लवादाचं काम फक्त निवाडा देण्यापुरतं मर्यादित नाहीये. कलम 30 नुसार त्यांच्यावर आणखी एक महत्त्वाची जबाबदारी आहे. ती म्हणजे दोन्ही पक्षांना आपापसात सामंजस्याने किंवा मध्यस्थीने वाद मिटवण्यासाठी प्रोत्साहन देणं. हा एक प्रकारे वादावर अधिक सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न असतो. आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. लवादाचे अधिकार अमर्याद नसतात. ते फक्त दोन्ही पक्षांनी मिळून केलेल्या करारापुरतेच मर्यादित असतात. ही एक लक्ष्मण रेषा आहे आणि या रेषेच्या बाहेर जाणं म्हणजे संपूर्ण निवाड्यालाच धोक्यात घालण्यासारखं आहे. चला हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा मालाच्या दर्जावरून वाद आहे, तर खरेदीदाराला तो निकृष्ट दर्जाचा माल नाकारण्याचा हक्क आहे की नाही एवढाच निर्णय देणं लवादाच्या अधिकारात येतं. पण तो माल स्वीकारायलाच हवा असा आदेश देणं हे त्यांच्या अधिकाराचं स्पष्ट उल्लंघन ठरेल. आणखी एक उदाहरण बघूया, म्हणजे विषय एकदम स्पष्ट होईल. जर वाद जमिनीच्या सीमेबद्दल असेल तर लवाद फक्त ती सीमा निश्चित करून देऊ शकतो, पण त्या जमिनीचा मालक कोण आहे हे ठरवण्याचा अधिकार लवादाला नसतो, कारण तो मुद्दा मालकी हक्काशी संबंधित आहे जो कदाचित कराराच्या कक्षेबाहेर असू शकतो. ह्या उदाहरणांवरून अधिकारांची मर्यादा लगेच लक्षात येते. आणि आता आपण आलोय या सगळ्या प्रक्रियेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर, तो म्हणजे निवाडा. सर्व सुनावणी, तपासणी आणि विचारविनिमयानंतर हेच तर अंतिम ध्येय असतं. तर कलम 31 नुसार हा निवाडा कसा असायला हवा? हा सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारावर घेतलेला एक अंतिम निर्णय असतो. एकदा दिला की तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक ठरतो. आणि हो, त्यावर रीतसर सही करून ठरलेल्या वेळेच्या आत पक्षांपर्यंत पोहोचवणंही बंधनकारक आहे. आणि हो, इथे एक खास नियम लक्षात ठेवायला हवा.
जर लवाद मंडळात एकापेक्षा जास्त सदस्य असतील तर कोणताही निर्णय एकट्याने घेतला जाऊ शकत नाही. सुनावणीपासून ते अंतिम निवाड्यापर्यंत सर्व कामं ही संयुक्तपणेच व्हायला हवीत. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? एक गोष्ट स्पष्ट आहे, लवादाची भूमिका ही दुहेरी आहे. एका बाजूला त्यांना न्यायिक अधिकार आहेत तर दुसऱ्या बाजूला कराराच्या मर्यादा आहेत. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की अधिकार आणि मर्यादा यांचा हा जो समतोल आहे तो खऱ्या अर्थाने निष्पक्षतेला कशी काय चालना देतो, यावर नक्कीच विचार करा.